त्याचप्रमाणे आमचे या कार्यक्रमाचे आयोजक, प्रमुख अतिथी, मार्गदर्शक महोदय, आदरणीय मंच, सर्व मार्गदर्शक तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेला आपण सर्व सेवक आई बहिणी बालूपा सर्वांना माझे नमस्कार. मानव धर्मावर बोलताना मानव धर्माची रूपरेषा सांगताना खुशीच्या गोष्टी अशी आहेत की खरोखर ते चर्चा व्हायला पाहिजे. आता ही अपेक्षा खूप जास्त ठेवतात, काही काही बोलतात हा यांचा भाग आहे, पण मला एक प्रश्न पडतो की 12 तारखेपासून कंटिन्यू प्रोग्राम करून झाला. फक्त मला हे 2 दिवस मिळाले. आज 28, पुन्हा 30, पुन्हा 4, पुन्हा 9, पुन्हा 11, पुन्हा 14. तर आम्ही बोलताना किती बोलावं, का कोणत्या विषयावर बोलावं. भाऊ म्हणते तुम्ही नेहमीच नवीन घेता, पण नवीन कुठला आणायचा आहे कधी कधी प्रश्न मिळतो. पण आपण जे बोलतो यामध्ये काही प्रश्न असतात. कोणी बोलले आमची एक ताई आहे, ही परमात्म्याची लेक आहे, तिच्या मनाला समाधान झाला नाही, तिला मनुष्य घटनाकी बैठकीमध्ये जातो, तिचा अभ्यास प्रगाळ आणि ती आपल्या विषयावर ठावा आणि तिचा विचार 100% बरोबर आहे, पण त्याचा मांडायचा, तिला मान्यता द्यायची आहे ना. आता म्हणजे प्रश्न पुष्कळ आहे. बाळू भाऊ, अजून काही सेवक आमचे वंजारी भाऊने आगात ज्याप्रमाणे केलं, मंडळ, टिमकी, मोहाडी, कोणता आश्रम वगैरे 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 वगैरे, याचं उत्तर काय द्यायचं. तुला कोणतं सांगितलं की जनरलवरून बोलायचं आहे, परमेश्वरी कृपेवरच यायचं आहे, महानपैकी व जिंदगी याचा आदेश, संदेश आणि उद्देशाने हा प्रोग्राम समाप्त, माझे 2 शब्द समाप्त करायचे. पण आज एवढे प्रश्न आम्ही लोकांनी काढले नाही का, हे बिलकुल सत्य आहे. आम्ही एवढ्या संघटना आहोत, सगळ्यांची विनंती सारखी आहे, प्रार्थना सारखा आहे आणि भगवंत आमचा एकच आहे. आता भगवंत एकच आहे, मग आमच्याकडे फरक कुठे, आपण त्या फरकावरती नंतर बोलू. पण तत्पूर्वी मात्र एक गोष्ट सत्य आहे, या आम्ही धर्मातल्या सेवकांची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. दुसऱ्यांनी नाही केली आमची ओळख. आम्ही सेवकांनी, धर्मातल्या सेवकांची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सेवक जेव्हा सेवकाला भेटतो तो त्याला प्रश्न विचारतो, तुम्ही सेवक आहात, कुठचे, कोणाची. मग तो सांगतो आम्ही मंडळाचे. एक म्हणतोय आम्ही किंकीचे, दुसरा म्हणतोय आम्ही काय मोहाडीचे, तिसरा म्हणतो आम्ही आश्रमचे, कोणी म्हणतो निवासस्थानचे, नाही का. म्हणजे आम्ही आमची ओळख अशी सांगतो, जेव्हा की आम्ही सेवक कोणाच्या, परमात्म्याचे. आम्ही सेवक कोणाच्या. आता प्रश्न असा पडला, तुझ्या उत्तर देतो म्हटलं, ताई त्याचं उत्तर असं आहे, त्यांनी म्हटलं तेही बरोबर आहे आणि तू म्हणते हेही बरोबर आहे, पण नाही ना, हा मार्ग एक आहे, उत्तर पण एक असावा. वेगवेगळी रूपरेषा का बरं असावी, नाही का. आम्हाला जेव्हा लोक विचारतात तेव्हा आम्ही सांगतो की आम्ही अगरबत्तीवाले, कोणी म्हणतात आम्ही बाबांचे सेवक आहोत. आणि बाबांनी मागच्या वर्षी जाममध्ये हा उत्तर दिलं, म्हणताना आम्ही म्हणतो की आम्ही बाबांचे सेवक आहोत, पण ज्यांचे सेवक आहोत आम्ही त्यांना बाबा म्हणत नाही. आम्ही भगवंताला पण भगवान बाबा हनुमानजी म्हणतो आणि महानताई किंवा जुंदूजींना पण आम्ही बाबा महानताई की बाबा जुंदूजी म्हणतो, पण आम्ही सेवक परमात्म्याच्या परमात्मा कधी बाबा म्हणत नाही, त्यांना आम्ही कधी बाबा म्हणत नाही. का बरं म्हणत नाही, कारण की आकार नाही, तो निराकार आहे. हा त्याचा खरा उत्तर आहे आणि त्याचे सेवक होतो. म्हणून आमच्या नावाची संस्था आहे, आमच्या घरापुढे नेमले लावली आहे की परमात्मा एक सेवक. तर आम्ही सेवक कोणाचे आहोत, परमात्म्याचे सेवक आहोत. ओके, समाधान झालं. आता एक प्रश्न असा आहे, असा प्रश्न सेवकाला विचारतो, तुम्ही सेवक कुणाचे. पण सत्यता मात्र अशी आहे, जे तुम्ही मराल, मी सुद्धा जेव्हा तुम्ही मराल तो परमात्म्याच्या सेवकाला असा प्रश्न विचारणार नाही की तुम्ही सेवक कोणाचे. आणि मानव मात्र मानवाला असा प्रश्न विचारतो, ही आमची कमकुवतपणा आहे, अज्ञान आहे, अज्ञान किंवा आम्हाला त्या गोष्टीचा अजून परिचय पूर्ण झालेला नाही आहे, हा आमचा जागृतपणा नाही आहे. परमात्मा तुम्हाला फक्त तुमचे कर्म विचारेल. काय विचारेल, कर्म विचारेल. तुम्ही मराल त्याच्याच चरणी द्याल, दुसऱ्या देवाच्या चरणी जाणार नाही, कारण की तुम्ही सेवक त्यांचे आहात. तो तुम्हाला संघटनेच्या नाव नाही विचारणार, तो तुम्हाला तुमचे कर्म विचारेल, तू कर्म कसे केला, नाही का. त्या दिवसावर तुमचे विभाग होईल. तुम्ही स्वतःहून म्हणता मी चांगले कार्य करतो,
जेव्हा की असं बोलायचा अधिकार मला नाही आहे. माझ्या कर्माच्या न्यायाधीश तो आहे. मी कसे कर्म करतो, माझी वाणी कशी आहे, माझे विचार कसे आहेत, माझ्या आत्ताच परमात्मा बसलाय. कधी कधी सांगतो मी लोकांना, हे 3 बाजू आहेत. प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि आत्म्यामध्ये परमात्मा बसलाय. तो परमात्मा करतो काय? करणारा फक्त माणूस करतोय, परमात्मा काहीच नाही. तो जे तुम्ही करता तो फक्त लेखाजोखा लिहितो. तुम्ही जे केलं ते चूकच्या बरोबर, तुझी बोलभाषा बरोबर, तुझी नियत बरोबर, तुझे चारित्र्य बरोबर, की तुझे कर्म बरोबर, तुझी वाणी बरोबर, हे आहे का हे तो बघतो. आणि जशी असेल तसे तुम्हाला तात्काळ फळ देतो. त्याला जागृत शक्ती असं म्हणतात. आणि तो प्रत्येक आत्म्यात बसलेला आहे. परमात्म्याचे कर्म असे आहेत, असं आमच्या अनुभवात आम्हाला सिद्ध होते. पुष्कळ मोठी त्याची ओळख आहे, आम्ही नाही मांडू शकत. त्याची रूपरेषा आम्ही नाही मांडू शकत, त्याची ओळख आम्ही नाही मांडू शकत, त्याचा परिचय पण आम्ही देऊ शकत नाही. आम्ही तेवढाच देऊ शकतो जेवढा आम्हाला झालेला आहे. आमच्या हातावर जे घडते ते, आमच्या समाजामध्ये जे घडते ते, आम्ही जे ऐकतो ते, त्यातून जो निष्कर्ष निघाला आणि तो निष्कर्ष आपल्यापुढे मांडू शकतो. परमात्म्याचा परिचय आम्ही पूर्ण रूपाने देऊ शकत नाही, पण मात्र आम्हाला मार्गाचे अनुभव येतो तो अशा प्रकारे. मग सेवकाला भेटला तर काय विचारलं पाहिजे? मी त्याशी बल्लापूरमध्ये असं बोललो वर्धा जिल्ह्यात. सेवक जेव्हा सेवकाला भेटतो, सेवकाशी कसं बोललं पाहिजे? नमस्कार घ्या ना आणि ओळख घ्या ना, पहिला परिचय. मग त्याला कसं बोलल्या पाहिजे? कुठे राहता तुम्ही? आता कसं काय आहे? सर्व ठीक आहे ना? त्या केलं तुमच्यात? कधी हवं नसेल तर आम्हाला बोलवा, कधी आवश्यकता पडली तर आम्हाला सांगा, कधी लागली तर आमची मदत घ्या. नाही बरोबर छान शिकून राहिले ना, असं विचारायला पाहिजे. पण आम्ही मात्र असं बोलत नाही. ही आमची कमजोरी आहे. म्हणून आमच्यामध्ये मानवता पूर्ण रूपाने निर्माण होऊन नाही राहिली. बाबांची अपेक्षा अशीच होती. बाबाने म्हटलं अच्छे विचार माना, नाही का, और बुरे विचार जाणवतील. बाबांना आपला परिचय पण असं दिला, जो सेवक तत्वशब्द नियम से चलता है वो बाबा के भाई जैसा है. आणि बाबांनी हे म्हटलं, मला तुमच्यासारख्या सेवकांची आवश्यकता नाही आहे म्हणे. बाबाने खूप सुंदर सुंदर शब्दामध्ये छान ठणकावून सांगितलं, मला माझ्या ध्येयाचे पाहिजे. आता संस्था जेव्हा वेगवेगळ्या का बरं बनल्या तर बनल्या. आता आम्ही मगाशी एक प्रश्न मांडला, पण एक प्रश्न असा आहे, आमचे ध्येय बिघडून राहिले का? आमचे विचार दुसरे होऊन राहिले का? आता मी जर इथं बोलतो म्हटलं, मीच जर मानतो म्हटलं तर मला माहित आहे काय होणार आहे. मी त्यांच्या वैरी होईल. तो माझ्या विचाराचा उत्तर विचार देणार नाही, तो ताकीद द्यायचा प्रयत्न करतो. मग न बोललेला बरोबर, न बोललेला मला असं वाटते का बरं कोणाशी मौल घ्यायचे आपण मार. पण एक गोष्ट मात्र नक्की, मग तुम्ही मला म्हणाल भाऊ तुमचे काम आहे मार्गदर्शकांच्या की मार्गदर्शन करणे. कोण काय याची अपेक्षा ठेवायची नाही किंवा त्याची काळजी करायची नाही. भगवंत आपल्या सोबत आहे. या सर्वांना सांगतो मी पण माझ्या बुद्धीला जसं पटते, माझे विचार दिसते तसं सांगेन. नक्की नाही की ते विचार त्या मार्गाचे असतील, की 100% फील बसत असतील. मग तेव्हा आपण काय करायचं? प्रत्येक सेवकाने एक सुंदर विचार ठेवायचा. पुस्तक आपल्या जवळ आहे, तिला नियमावली असं म्हणतात. त्यामध्ये विनंती आणि प्रार्थना आहे आणि मार्गाची रूपरेषा आहे, की तुम्ही पकडा, तिच्यात पठण करा. हो शक्य मी वेगळा सांगतो, तो वेगळा सांगते, तो वेगळा सांगते. एक कार्यकर्ता म्हणते की माझ्या घरी या किंवा तीर्थ म्हणून देतो, नाही कोणी म्हणते की मला माफी मागायला तरी चालते. मग तेव्हा कसं? आता अजून पुष्कळचे प्रकार आहेत. ते प्रकार जर मानतो म्हटलं पाहिजे इथेच वाद होऊन जाईल. मी त्यांच्या वैरी म्हणेन. बाबाने काय नाही सांगितलं, पुष्कळ सांगितलं. बाबाने कुणाला आपल्याजवळ तर काही वस्तू दिली नाही, कोणाकडून 5 पैसे घेतले नाही. मला लाभ नाही म्हटलं बाबांनी. 5 पैसे बाबांनी घेतलं नाही. तो भवन बांधला बाबांनी, बाबा दुकान पात्र पडले. तो काम त्यांचा नव्हता पण त्यांनी केलं असं मला कधी कधी वाटतं. शब्द असा होता की मी निष्काम कार्य करीन. आणि भवन बांधण्याकरता बाबाला दारोदारी भटकावं लागलं, पदर पसरावं लागलं आणि भवनाची निर्मिती झाली. जेव्हा की हा काम मंडळाचा पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होतं, नाही का. कारण बाबांचा शब्द निष्काम सेवेचा होता. निष्काम सेवा अशी बाबांच्या बुद्ध काळजी आली असेल असा माझा अंदाज आहे. कारण माझ्या बाबांमध्ये आपण जे गुण पाहतो ते पुष्कळ काही आहे. बाबाने म्हटलं ना माणूस शब्दामध्येच फसतो, नाही का. मला तर मी विषयाच्या बाहेर चाललो. मला अजून पुष्कळशे विषय जे बोलायचे होते, पण हा एक विषय त्याच्यामधला आहे की तुम्ही पुस्तकीला आपला ग्रंथ बनवा, नियमावलीला आपला ग्रंथ बनवा. ग्रंथाची परंपरा आहे का? हो आहे. जेव्हा शीख धर्माची स्थापना झाली, डॉक्टर साहेबांसमोर असा प्रश्न बोललो. डॉक्टर साहेबांसमोर जेव्हा शीख धर्माची स्थापना कशी झाली? तो एक धर्म होता. त्याची जेव्हा मोगलांसोबत युद्ध झालं, लढाई झाली, गुरुनानक देवांचे 2 जे मुलं होते, 2 मुले मेले, मारले गेले युद्धामध्ये. अर्जुन जे वगैरे जे होते 10 गुरु जे काही त्यांचे असतील ते सर्व मारले गेले. जेव्हा त्यांचे पुत्रही मारले गेले, तेव्हा हा प्रश्न पडला, आता या गादीचा हकदार कोण, मठाधिपती कोण,
शीख संप्रदायाच्या मठाधिपती कोण किंवा उत्तराधिकारी कोण, किंवा नानक देवानी गुरु ग्रंथ साहेब हा त्या गादीवर ठेवला. कुठे ठेवला? गादीवर ठेवला. आणि तुम्हाला दिशानिर्देश हा ग्रंथ करेल. काय म्हटलं? दिशानिर्देश. आता आम्ही विचार करतो, प्रत्येक धर्मामध्ये फाटे फुटले आहेत, प्रत्येक धर्माचे फाटे फुटले आहेत. एका धर्माचे एवढे वेळ प्रत्येक धर्माचे, आपल्या धर्माचे फुटले आहेत नाही का? हिंदू धर्माचे फाटे फुटले आहेत. तुम्ही कधी जैनकडे जा, बौद्धाकडे जा, तर हे कोणत्या धर्मातले आहेत तुम्ही विचार करा. त्यांनी कोणाची तपस्या केली तुम्ही तो विचार करा. इस्लाममध्ये फाल तुम्ही त्याचे फाटे फुटलेले आहेत. तर जेव्हा असे फाटे फुटले, पण नानक देवाचे मात्र फाटे फुटले नाही. जर त्यांनी व्यक्ती बनवला असता तर फाटे फुटले असते. कारण की व्यक्ती हा जो माणूस आहे, हा माणूस असा आहे, हा कितीही मानवत्व होणे तरी याच्यामध्ये मोह माया अंतर निर्माण होते. मी आणि माझा निर्माण होते. मला पदाची लालच, माझा अपमान नाही का, हा माझा अधिकार, हे त्या माणसामध्ये निर्माण होते आणि त्यामुळेच ते फाटे फुटतात. म्हणून त्या धर्मामध्ये बहुतेक त्यांनी ग्रंथ साहित्य ठेवलं, म्हणजे पुस्तक ठेवली आणि त्या नियमाने सगळे वागून राहिले. म्हणून पहा, त्याच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय निर्णय पण होऊ शकत नाही. न्याय कायदा पण त्या पुस्तकेप्रमाणे होते, आचरण पण त्या पुस्तकेप्रमाणे होते. मग तुम्ही आणि आम्ही हेच करायला पाहिजे. कारण की जेवढ्या संघटना निघाल्या, भाऊनं म्हटलं ते बिलकुल सत्य आहे की आमची विनंती आणि प्रार्थना एक आहे, भगवंतांचा एक आहे. मग विचार का बरं अनेक आहे? कोणते विचार अनेक नाहीये? ते या मार्गात चालतात का? चालतात तर मग एकाला मान्य दुसऱ्याला मान्य का बरं नाहीये? हा मोठा प्रश्न होऊ शकते. जो नियम एकाला मान्य आहे संस्थेला, तोच बाकी 3 संस्थेला नियम तो मान्य का बरं नाहीये? म्हणून आलाय ना, तुम्ही बाईला बाबा म्हणता, हा बाकी त्याला मान्य नाही. नाही, रमेश भाऊ कशा प्रकारचे कार्य करते हे आम्हाला पटते नाही का, त्या संस्थेला पटते, पण दुसऱ्या संस्थेला पटत नसेल त्यांना तो मान्य नाही. असाच प्रकार आहे का नाही? कोणी म्हणते का माझ्या घरून तेल घेऊन ते आराम होते, बाबाला घरच्या अंधाराला लक्ष पण दिलं नाही. आता बोलतो म्हटलं तर आपण विवादामध्ये पडतो, म्हणून बोलावंसही वाटत नाही. म्हणून म्हटलं की पुस्तक आपल्या पुढे ठेवा. ते पुस्तक पुष्कळ काही शिकवते. ती जी पुस्तक आहे ते पुष्कळ काही शिकवते. आणि त्या पुस्तकाकडून आपण चाललो तर आपल्याला कोणत्याही विचारामध्ये भटकायची आवश्यकता पडत नाही. कारण की बाबांनी म्हटलं, माझा परिवार किंवा हा मंडळ जरी हा चालवू शकला नाही, सांभाळू शकला नाही, तर सेवकांनी आपल्याच घरी आपल्या या तत्वशब्द नियमाला जागावं आणि तत्वशब्द नियमाला जागवावं. धर्माला जागा आणि धर्माला जागवा हे प्रत्येक माणसाला जबाबदारी महानता किंवा हिंदूंनी देऊन दिलेली आहे. आणि म्हणून सेवकांनी तत्वशब्द नियमाचा जो अर्थ आहे, शब्दसार आहे, शब्दचा अर्थ आहे, जी रूपरेषा आहे, ते छानपैकी समजून घ्यावी. समजून एका व्यक्तीकडून होत नाही. तुम्ही फिरा, गावात जा, संमेलनामध्ये जा, परवानगी बाहेरून नाही का, कान देऊन नाही का, निस्तफा हेच ना, कान देऊन ऐकणं म्हणजे कसं? कधी कधी आवाज आहे, बोलून झालं पण लक्ष नसते, तो पण ध्येयाने करायचं असतं. ध्येयाने करायची पद्धत जी अशी आहे, त्या ध्येयाची पद्धत अशी आहे, मी तुमच्याकडे पाहून तर आलो, पण तो काय करते मला लक्ष नाही. कोणतरी बोलून राहिला, पण त्याला काय सांगितलं मला आठवत नाही, माहित नाही, माझं लक्ष नव्हतं. आपण असं म्हणतो. जेवढी कानाचे काम ऐकणे आहे, पण जर तुमचं मन नसेल तर तुम्हाला ऐकू पूर्ण येणार नाही. डोळ्याचे काम पाहणे आहे, पण तुमचं लक्ष नसेल, दुसरीकडे असेल, भले नजर इकडे आहे, पण दिमाग नाही तर वेगळं सुरू आहे. याने काय केलं, कोण केलं हे माणसाला कळत नाही. म्हणून ध्येयाने एक परमेश्वर मान्य हा तसाच विषय आहे. तुम्ही मानता, फक्त विनंती करून मानू नका. विनंती मन लावून करा. बघता तर मन लावून बघा, वाचता तर मनातून वाचा, ऐका तर कान देऊन ऐका. याला ध्येय असं म्हणतात. आणि हे ध्येय मानता किंवा तुम्ही सांगितलेलं याच्याशिवाय करणार नाही. धर्मही करणार नाही, धर्माची रूपरेषाही करणार नाही. त्या ग्रामसेवक शेंडेचा वारंवार फोन येऊन राहिला. कोणी असेल त्याला बसणार, आपल्या ग्रुपमध्ये फोन करून विचारून टाका का प्रश्न आहे, बोलून राहिले सांगा. आता जेव्हा प्रश्नाभाऊजी फोटोचा मांडला की काही सेवक फोटो विसर्जन करायला लावतात, जेव्हा ते मला एक सांगायचे, एक गोष्ट सुंदर आहे, प्रत्येक जुन्या पुस्तकांमध्ये असं लिहिलं आहे, ज्या सेवकाने व्यक्तीने फोटोचे विसर्जन केलं असेल त्याला पुन्हाहून कार्य देऊ नये. हे बाबाचं शब्द आहे. ज्याने फोटो विसर्जन केलं त्याला कार्य देऊ नये. आणि हे म्हणतात की तू फोटो विसर्जन करू नये, मग मी तुला कार्य देतो. त्याला विचारा का तुझ्या दुकानातली फोटो नाही आहे, हे मान्य आहे. तुमच्या दुकानातली फोटो नाही आहे हे मान्य आहे, पण त्याने फोटोचे हवन किंवा घडवताना काय म्हणून घडवलं, त्यानं उच्चार कसा केला, त्याने हवन कसा केलं नाही का, त्या फोटोमुळे त्याला समाधान होता ना आजपर्यंत, त्याला का बरं मिळालं. जर दुसरी पूजा घेते तर हात जोडला तरी माणसावर दुःख येते. तो आपल्याला हवन घडवते, पूजा करते आणि तो स्वस्त राहू शकते.
जर ते फोटो चुकीचे असतील तर नाही. फोटोमध्ये भगवान नाही हे बाबांना सांगितलं. फक्त गोष्ट अशी आहे की तुमचे विचार शुद्ध असू द्या. गुरुपरीक्षा तुम्हाला मानून तुम्ही कोणत्या माणसाचे बनू नका. बाबांच्या आदेश कोणत्या संघटनेचे बनू नका. बाबांच्या आदेशाप्रमाणे तत्वशब्द नियमाचे बना. नाही का? अच्छे विचार मानवते और बुरे विचार मानवते. ते बाबाने म्हटलं. तुम्ही अच्छे विचाराचे म्हणा जे बाबांचे विचार चांगले आहेत. आणि हे बघा आज माझ्याकडे सकाळी सकाळी एक सेविका आला. तिने मला म्हटलं मी यायचं होतं पहा. तुम्ही म्हटलं ज्याच्या दिवशीच माझ्याकडे येतात. ते का करायला पहा फोटोविषयी सांगतो. फोटोमध्ये जागृती कशी आहे मी सचेतन विषय सांगितलं होतं. आता मी 22 तारखेचा कार्यक्रम बघितला. प्राण प्रतिष्ठा झाली. दगडाची पूजा नाही झाली. दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्या गेली मग तिची पूजा होऊन झाली. प्राण प्रतिष्ठा हा एक शब्द समोर आला असेल. आम्ही पण जेव्हा फोटो आणली ती भवनात ठेवली होती. ज्या प्रेसमध्ये छापल्या गेली. प्रेसमध्ये फोटोची पूजा नव्हती होत. कोणी हाती जेवत नव्हते. भवनात ठेवल्यात फोटो कोणी पूजा करत नाही. हात जेवत नाही. तर तिची पूजा कधी करतात. आम्ही विशिष्ट प्रकारचे कार्य करतो. त्याला आम्ही त्याग असं म्हणतो. आम्ही काहीतरी बंधन पाडतो. 2 आम्ही पूजा फोटो घरी आणतो. तिला दही दुधाने आंघोळ घालतो. हार अर्पण करतो. जीवाची पूजा करतो. हवन यज्ञ करतो. 108 मंत्राचा जाप करतो. बरोबर आहे का? आम्ही जाप करतो. आणि अशा प्रकारे त्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा जी सचेतन झाली. जी अचेतन होती ती सचेतन झाली म्हणजे जागृत झाली. तिला आम्ही हिंटेला जातो. तिची रोज पूजा करतो. ती फोटो जागृत आहे का? आहे का? ती सचेतन झाली का? याच्या सुंदरचं उदाहरण आहे. जर अशा फोटोला बाईचा हात लागला तरी पण ती फोटो सहन करत नाही. आज माझ्या घरी एक सेविका आली. पती पत्नी दोघे आले. काऊन बाई भाऊ म्हणते आमच्या घरी फोटोची हार पडते. उंदीर कापते का माहित नाही म्हणते. तुला कधी उंदरांनी पाहिलीच का? माझे फंड क्लिअर होते. माझ्या गटात प्रत्येक सेवकाला माहित आहे म्हटलं हार का भरत होते. पण तुम्ही कधी बैठकीत येता का? नाही. तर भाऊ म्हणते हार तुटते म्हणते. मग 10 पुन्हा गाठ बांधतात म्हणते. भाई पुन्हा हार तुटते म्हणलं. मी सांगू हार कुठून तुटते? पहिले खालच्या भागानं तुटते म्हणलं. खोजी भाऊ म्हणते. मग जे वरचे किल्ल्याचं म्हणलं तिथून दोन्ही साईडला हात तुटते म्हणलं. खोजी भाऊ म्हणते ही पाहायला आलो तुझ्या घरी कधी म्हटलं नाही. मग असं का बरं विचार सांगून आलं तुला? नियमावली अशीच आहे. तुझ्याचं कारण काय म्हटलं? तुम्ही भगवंताला त्याची पूजा करता. तुम्ही त्याला हार अर्पण करता. त्याला अर्पण करता. यांनी मला गुलदस्ता दिला पण मी सोबत ठेवलं. समजा यांनी मला दिलं असं फेकून दिलं असतं. याचा अर्थ काय झाला असता की मला राग आहे तुमचा. मला तुमचा गुलदस्ता मान्य. तुमचं स्वागत मला मान्य. तर म्हटलं तुम्ही भगवंताला हार अर्पण करता शनिवारी आणि रविवारी पहाटे तुमची हार तुटली राहते. म्हटलं तो तुमची हार फेकून राहिला. स्वीकार नाही करून राहिला. अर्थात भगवंत नाराज आहे. जागृत प्रतिमेचे हे लक्षण आहे. लक्षात. मग तिला मी कारण सांगितलं बाई तुमच्या घरी असा प्रकार घडला का? तिनं म्हटलं हो भाऊ हा त्याच्या कारण. हा त्याच्या कारण आहे म्हटलं. तू फक्त या चुकीची माफी माग आणि मग पहा तुला अजून एक त्रास आहे म्हटलं. तर तोही त्रास सांगितला आहे का? हो भाऊ म्हणाली. कारण बाई अनुभव आहे सर्व सेवकाचे. आमच्यासोबतही घडलाय. आमच्या घरी घडलाय. मी लहान होतो. मी स्वतः पाहिलं. अशी फोटो हाताने काढल्यासारखी निघताना पाहिलं. माझे वडील कानडी ब्रांचमध्ये मॅनेजर होते. सायंकाळी यायचे पूजा करायची. फोटोची आंघोळ करायची. जे आमच्याकडे पूजा झाली की आम्ही लगेच मग आम्ही ताटं वगैरे घेऊन यायचे. आमच्याकडे आम्हीच करत होतो. तर ते पूजा झाली तर मी गंज वगैरे घेऊन येऊ. एक भाऊ खाती ताटामध्ये वगैरे वाढायचा. मी गंज घेऊन येऊन राहिलो. अशी भिंत होती आणि येता माझ्या लक्ष फोटोकडे जाऊन आला आणि फोटो लागल्याचे अंत्या मार्ग फिरायला दोन ते अंते पूर्ण फुलांची हार होती. धागा कुठेच नव्हता. खिळा मोठा होता वळू. धागा कुठेच होता. पूर्ण फुलांची. हातानं काढल्यासारखी दोन्ही घरचं अशी माळ निघून आली आणि खाली पडली. अशी पडली. आम्ही आमच्या कार्यकर्त्याकडे गेलो. त्यांनी जे आम्हाला प्रश्न विचारले बस तो एक आधार आहे. त्यानंतर कधी हा प्रकार झाला नाही. त्यानंतर मी इथला एक मोठ्या कार्यकर्त्याकडे पाहिलं. त्यांना सांगितलं. त्यांना म्हटलं राहाजी अशी गोष्ट आहे. आमच्याकडे असं झालं होतं. नेक्स्ट टाइम गेलो हात तुटणं पण. मी माझ्या मोठ्या कार्यकर्त्याकडे गेलो. त्यांच्या घरी मला हात तुटली होती. लाईफ म्हणते वंदरसारखे. पण म्हटलं आमच्याकडे असंच सांगतात. पण असा अनुभव आहे म्हटलं. तर त्यांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं. जेव्हा मी नेक्स्ट टाइम गेलो महिन्याभरानं हात जशी सावूत होती तुटत नव्हती. सचेतनची ओळख कशी आहे हे तुम्हाला शिकायला कुठे मिळेल म्हणून बैठकीमध्ये जा. हा मार्ग समजून घ्या. समजणे खूप आवश्यक आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही कोणते विषय मांडावा. आज
मी त्या दिवशी जे दिलं तर भांडण करता संसद नावा त्या दिवशी मी ही गोष्ट मांडली भाऊन समोर वर्धा जिल्ह्यामध्ये. आम्ही ज्यांच्याकरता भांडतो म्हटलं, ज्या संस्थेच्या नावाने भांडतो, कधी विचार करा बरं आपण असं भांडता नाही. आम्ही जेव्हा सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना म्हणतो त्या विनंतीच्या भगवान शब्दापासून तर मानव धर्म की जयच्या जय शब्दापर्यंत हा जे स्टार्ट टू एंड पर्यंत राहत आहे. इथं कोणत्याच संस्थेचं नाव आलं आहे का? इथं कोणत्याच संस्थेचं नाव आलं नाहीये. वर्धमान नगर नाही आलाय, पिंपरी पण नाही आलाय, भोवाडी पण नाही आलाय. जेव्हा या विनंती आणि प्रार्थनामध्ये संस्थेचं नाव नाही आहे, तर संस्था आमच्या तुमच्या का बरं म्हणतात? संस्था परमानंटचा का बरं म्हणत नाही? सेवक तत्वशुद्ध नियमाच्या का बरं समजत नाही? सेवक नियमावरचा पाहिजे नाही का? तर नियमावरचा का बरं समजत नाही? तो नियम नियमावरचा आहे, त्याला पक्का किंवा साधा का बरं मानत नाही? त्याला का बरं मानत नाही? तर आम्ही असं मानायला पाहिजे. आमची समजण्याची भाषा अशी पाहिजे. आम्ही या गोष्टीला ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. तो जरी त्या संघटनेमध्ये असेल पण त्याचे कर्म चांगले आहेत, त्याचे विचार शुद्ध आहेत. आम्ही त्याला नमस्कार म्हणलोच पाहिजे. आम्ही त्याला नमस्कार न घेणे, पाहून त्याचा विरोध करणे म्हणजे हा मी कुठेतरी परमात्म्याचा आम्ही अपमान करून आला. निराकार प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बसला आहे आणि त्याला आम्ही तो साकारचे दर्शन झाले. आम्ही साकार व्यक्ती पण त्याला असं नमस्कार असं म्हणतो. ज्याप्रमाणे आम्ही परमात्म्याला शरण जातो, त्या परमात्म्याला आम्ही साथ घालतो, नमस्कार घालतो. ही गोष्टी आम्हाला समजायला पाहिजे. मानव धर्माचे खरे विचार आणि ह्या गोष्टी समजत नाही. आम्हाला विचार याचा आला पाहिजे. आज मगाशी एक बाई मगाशी कोणतरी बोलले हो, तो जर एक विषय मी लिहिला का माहित नाही की तो विषय मी तो बाई विषय होता. तुम्हाला त्या बायाविषयीचे एक प्रश्न सांगतो वाटलं की भुदेभाऊ बायाविषयी बोलले. एका बाईची कधी सातवान सुनेची कहाणी सांगितलं. मी त्या दिवशी एक ओळ माझ्याकडे लिहून ठेवलं. आईच्या पोटातून जेव्हा बाळ जन्माला येतो, बाळ धर्मी असतो, त्याचा कोणता धर्म नसतो. आई वडिलांना धर्म असते ते मुजूर करतात, म्हणून ते 7व्या महिना लागला की 7व्या महिन्यात मोरा करतात. बाळपण झालं की 5वी करतात, 12 दिवसांनी बारसा करतात. नाही काय? हे ज्या धर्माचे ज्या पंथाचे ज्या मार्गाचे ज्याचे अनुयायी आहेत नाही का, ज्या परंपरेतले आहेत ते त्या परंपरेने करतात, कारण की ते त्या धर्माचे आहेत. पण तो जो बालक असते, जो अज्ञानी आहे, तो कोणत्या परंपरेत नसते. तो करा असं कधी म्हणत नाही. तो निधर्मी असते. तो धर्मी केव्हा बनते? तो या संस्कारामध्ये वाढते, मोठा होते, या विचारामध्ये वाढते आणि तो पण तसे करायला सुरुवात करते आणि म्हणून तो त्या परंपरेच्या व्यक्ती बनते. पण जे त्याच्या जीवनात काही विपरीत घडलं असेल तर आम्ही पण एका परंपरेतून लोक होतो. अगोदर आमचा एक धर्म होता, पण आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या की ज्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही. दुःख असे आले की समाधान मिळत नव्हता. बरोबर आहे. म्हणून आम्ही एक नवीन मार्ग शोधला. एक प्रकाश कोणतरी सांगितलं असाही एक मार्ग आहे जो सर्व रोगाच्या सर्व विकारांच्या कल्पनाशक्तीचा नाश करते. तो आम्हाला कोणतं सांगितला तेव्हा आम्हालाही समोर एक प्रकाश म्हणजे दिसला, जो आशेचा होता आणि आनंदाचा होता, सुख आणि समाधानाचा होता. पण तो दिसला म्हणून आम्ही धावू शकत नाही, धावता येत नव्हता. धावून गेल्याशिवाय आम्हाला काही मिळणार नव्हता. पण आम्ही धावून दिसलं जाता येत नव्हता. जाण्याकरता तिथं एक दिशा दिलेली आहे. त्या दिशेने गेला तरच तो आपल्याला तो सुख आणि समाधान देणार आहे. ती दिशा म्हणजे या मार्गाची उत्प्रेक्षा आहे. एक रेषण चालण्यामध्ये ती आमची मर्यादा आहे. मग अशी नाव वाटलं, मला नवीन शब्द वाटला. आम्ही अगोदर सप्रेम नमस्कार म्हणायचो पत्रामध्ये, सप्रेम नमस्कार. आता असं वाटतं की सप्रेम हा भगवंताच्या गुणाचा शब्द कसा आला एकदम. आम्ही घेत होतो अनेक नाही का वडिलांचे स्वरूप बाबूजी चरणस्पर्श प्रणाम, जे बरोबरचे त्यांना नमस्कार, लहानपणी आशीर्वाद आणि शेवटी सप्रेम नमस्कार देतो. सप्रेम म्हणजे स म्हणजे सत्य, प्रेम म्हणजे प्रेम, म म्हणजे मर्यादा. मी त्या कॅलेंडरवरून मला लक्षात आलं की माझ्या मुलींनी डान्स केला होता की पहा सप्रेम म्हणजे सत्यामधला प्रेम लपलेला आहे आणि तसा नमन आहे. तर आचार आणि विचार जे मगाशी बोलले कसे पाहिजे. कर्म ना मनसा वाचा. कर्म ना म्हणजे कर्म म्हणजे हाताने केलेले कर्म, मनसा म्हणजे मन आणि वाचा म्हणजे वाणी. आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये म्हणा की आमच्या जीवनामध्ये, स्वभावामध्ये, कर्मामध्ये, आचारामध्ये, विचारामध्ये सत्य आणायचं, प्रेम आणायचं आणि मर्यादा आणायची. हे जेव्हा आम्ही आणू तरच आम्ही नमस्कारच पात्र ठेवू. अन्यथा आम्हाला पाहुणे लोक दूर जातील. आमच्या नमस्कार लोक करतात मार्गाचे असं म्हणून. कधी कधी असं वाटतं का तो मोठा शब्द बोलणं योग्य नाही आहे. पण मात्र सप्रेमचे भागीदार होणे पण खूप आवश्यक आहे. त्याकरता आम्हाला सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण ठेवल्याशिवाय आम्हाला कोणी नमस्कार सुद्धा करणार नाही. तो जे बाईबद्दल तुम्ही असं म्हटलं होतं बायांविषयी, तर ही खरी गोष्ट आहे. महानताजी तुम्ही म्हटलं की या बाईची जे धुरा आहे बायांच्या हातामध्ये. आता बायांच्या हातामध्ये म्हटलं की बाई कोणती? जी बाई विधवा आहे ती बाई,
जी बाई दातून आहे सौभाग्यवती ती बाई, का जी बाई लेकूरवाडी आहे ती बाई, म्हातारी झाली ती बाई, का ती कुवारी मुलगी. हा ज्या बाया त्याच्या म्हणतात त्या बाया कोणाला म्हणायच्या? या वर्गात मोडणारे सर्व जे नारी जातात ती म्हणजे बाई. मग ते मुलीपासून तर म्हातारीपर्यंत ती प्रत्येक बाई जर तिच्या हातात धुरा आलेला आहे तर त्या बाईचं कसं वागावं? भाऊने उदाहरण दिलं की बाईने सासू सासाशी कसं वागावं. ठिकाणी सांगितलं का त्यांनी आपल्या पतिदेवाशी कसं वागावं, सांगितलं कसे पतिदेवाशी कसं वागावं. आता तुम्ही एक विचार करा, एक नवीन प्रश्न पुन्हा याच्यामध्ये मी आणतो. सुरुवात प्रत्येक मुलगी ही आजची जी मुलगी ती उद्याची बाई आहे. मुलीच्या हाती जे बाबांनी म्हटलं की बायांच्या घर मार्गाची धुरा आहे, त्या मुली तुमच्या हातामध्ये धुरा आहे. तुम्ही जेव्हा शिकून ज्ञानी बनता, एका साहेबांच्या मुला विद्वान झाला, तो एवढा झाला, बापाने त्याला शिकवलं, जन्म दिला, छोट्याच्या मोठा केलं, त्याला खूप शिकवलं, शिकवून काय झाला, शिकला. तो आज असं म्हणतो की तुमको क्या समजताय. तर तुम्ही एक पत्र लक्षात ठेवा, तुम्ही किती शिकले असाल, आई वडिलांना मात्र तुम्ही ज्ञानी असं म्हणू नका की तुमको क्या समजताय. हा तुमचा सर्वात मोठा अज्ञान आहे, हा तुझं सर्वात मोठा अज्ञान आहे. इथंच भाऊ साहेबांनी पण बाबाला शब्द म्हटलं. बाबांच्या मनाला काय वाटलं माहित नाही, पण प्रकार मात्र घडला. कारण की भगवंत प्रत्येक शब्द ऐकत असतो. तो जागृत त्यांच्यापाशी, आपल्या वडिलापाशी, आपल्यापाशी आहे. या मार्गातली बोली आणि भाषा आमची अशी असायला पाहिजे की आम्हाला याच्यात ज्ञान असायला पाहिजे. आम्ही जे जे करून राहिलो आम्हाला भगवंत पाहून राहिला, जे जे बोलून राहिला आमच्या भगवंत आमचे शब्द ऐकून राहिला, तो कुठतरी आम्हाला पकडेल आणि आपल्या जाळ्यामध्ये अटकवेल. ते मात्र आम्हाला करणार नाही. मग तेव्हा आम्ही फसू, फळफळू, समजणार नाही. आम्ही दोष कोणाला द्यायचे. म्हणून तुम्ही आजच्या आपल्या एकेका शब्दावर विचार करा, वाणीवर मात्र विचार करा. आई वडिलांना कोणी अज्ञानी म्हणून तुमको क्या समजताय, ज्याने तुम्हाला शिकवून मोठा केलं त्याला तुम्ही अज्ञान समजू नका. तुम्ही विचार करा की माझ्या वडिलांमध्ये एवढंच ज्ञान आहे, बुद्धी आहे की त्यांनी मला शिकवून ज्ञानी बनवलं. मानता की बाबा जिंदगीनं लोकांपुढे पण हा प्रश्न मांडला, कोई बाबा को अज्ञानी न समजे. तुम्ही मला शिकवू नका म्हणे, बाबा असे बोलले. जेव्हा बाबासोबत काय सेवकांनी असाच प्रकार केला तेव्हा बाबा असे बोलले, तुम्ही मला शिकवू नका. बाबा ने बच्चे को पढ़ाया, संसार का साइंटिस्ट बनाया, कोई बाबा को सिखाने की कोशिश न करे. मुलांना बाबा हा पिता आहे, म्हणून तुम्ही पण मुलांना पित्यांना अज्ञानी समजू नका. होऊ शकते की आमच्या काळामध्ये आम्ही मॅट्रिक जेव्हा जुने लोक व्हायचे, 7वीमध्ये मास्टर व्हायचे, 7व्या वर्गाचे लोक पहिला मास्टर व्हायचे. आणि एखाद्या गावातला मुलगा जर मॅट्रिकमध्ये आला ना 60% फर्स्ट क्लासमध्ये पाचलो, मला गर्वाने सांगायचे, गर्वाने सांगायचे अगोदर. आता तर 90ला कोणी मोजत नाही, पण तेव्हा फर्स्ट क्लासलाच मोठं गर्वाने सांगायचे. ते ज्ञानी होते, ते विद्वान होते की त्यांनी आज त्याच प्रायमरी शिक्षण त्यावेळेस लोक कलेक्टर बनले, डॉक्टर बनले. एज्युकेशन प्रायमरी शिका. म्हणून तुमच्या मातापिता प्रायमरी शिकले आहेत तर ते ज्ञानी आहेत, त्यांना तुम्ही अज्ञानी समजू नका. मला सांगताना एक जो माझा एक मुद्दा होता की मुलींकरता मी विशेष काय सांगू इच्छितो. मला मुलींकरता विशेष शब्द सांगायचे. आता कसं मी रोज रोज बोलतो, मी का बोलू मला हाय विचारायचं. असं वाटतं की माझा रिपीट नाही व्हायला पाहिजे, एकदा थकला व्हावा वेगळा. पण तो मुलींकरता सांगायच्या की ज्या धुरा पूर्ण बायांच्या हातामध्ये तर मुलींकरता विशेष सूचना की मुलींना तुम्ही आजची मुलगी उद्याची बाई आहात. तुमच्या आई वडिलांचा सन्मान तुमच्या हातामध्ये. तो सन्मान असा आहे की तुम्ही जर तो आई वडिलांचा सन्मान जर तुमच्यामुळे कमी झाला असेल तर तुमची इज्जत काहीच नाही मार्केटमध्ये, व्हॅल्यू शून्य आहे. तुम्हाला जर आपली इमेज बनवायची असेल तर तुम्ही आई वडिलांचा सन्मान राखा. त्याकरता तुम्हाला फक्त चांगले विचार चांगले करणं करायचे आहेत. कसे करायचे बाबांनी सांगितलेलं आहे. सत्यमर्यादा प्रेम, सत्यमर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्दांनी पाठणे हे कुठून तुमच्यामध्ये होते पाहिजे. कारण की मी एक प्रकार पाहिलो जे घडून राहिला. एक मुलगी पळाली, ती बाई झगडा करायला नवऱ्याच्या घरी गेली आणि मग ते तुझ्या परत माझ्या पूर्वी बघवलं. आता विचार, तुम्ही चांगला विचार करा. त्याने नाही घेऊन पळाला, तो तुमच्या घरात नाही दिसला, त्याने तुम्हाला उठून आपल्या गाडीवर नाही म्हटलं आणि तो घेऊन नाही पडला. तुमची मुलगी तिने अगोदरच तयारी करून ठेवली, आपले कपडे लटके डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण बॅगमध्ये भरलं. आईने मैत्रिणीकडे जातो ग, ट्युशनला जातो ग, शाळेत जातो म्हणून ते स्वतः पळाले. मग मेन पहिल्या कारणीभूत कोण आहे? मुलगी आहे, नॉट ए मॅन. तुम्ही स्माईल दिल्या म्हणून तो हसला, तो तुमच्या जवळ आला. तुम्ही त्याला नंबर दिले म्हणून त्याला माहिती झालं तुम्हाला कॉल करून राहिला. या सगळ्याची जड तुम्ही आहे, म्हणून तुम्ही प्रथम सुधरा. एक लक्षात ठेवायचं, प्रेम करणं गुन्हा नाही, पण जी गोष्ट आपल्या मार्गाला मान्य नाही, प्रथम जी गोष्ट आपल्या आईवडिलांना मान्य नाही तर तुम्ही त्याला हात जोडून टाका. बोलायला पाप नाही आहे, पण जी गोष्ट आपल्या परिवाराला मान्य नाही, आईवडील ज्यांनी जन्म दिलं, छोट्याच्या मोठं केलं, ज्यांचा पहिला अधिकार आपल्यावरती आहे, त्यांचा सन्मान करा. की जर त्या आईवडिलाला हा मुलगा पसंत नसेल तर मुलींच्या मुलाला हात जोडून टाका, दूर होऊन जा.
ही खरी मर्यादा आहे. तुमची इथून सुरुवात आहे. तुम्ही जर आपल्या आईवडिलांची आत्मा दुखवला असेल तर भगवान ते तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही जर मार्गाच्या विरोधामध्ये गेला असेल तर घरी गेल्यावर पण तुम्ही दुःखी राहा. मार्गातले पूर्वी जरी मार्गात जरी गेले असेल पण तिला समाधान भेटणार नाहीये. कारण की ते दिवशी भगवंताची कवी पडले आहोत परिवाराची दोषी आहे. माता पित्याचे ज्यांनी जन्म दिला छोट्याच्या मोठं केलं त्या कष्टाची जी दोषी आहे. म्हणून मुलींनो तुम्हाला सुंदरशी गोष्ट सांगतो. तुम्ही अभ्यास करा, मोठे व्हा, पण निर्णय मात्र आपला निर्णय आईवडला प्रस्ताव कसं ठेवा. निर्णय नका ठेवा, प्रस्ताव ठेवा. त्यांना मान्य असेल तर सुधार करा, अन्यथा तुम्ही तुमचा तो निर्णय मागे घ्या. यामध्ये खरं शहाणपण आहे. ही या धर्माची रूपरेषा आहे. बायांना मार्ग अशा प्रकारे घेऊन चालायचा आहे. म्हणून बाबांनी म्हटलं की इस मार्गे सही जर धुरा कोणाच्या असेल तर बायांच्या हाती दिलाय. तो हाच त्याच्यामध्ये पहिला प्रथम इथून सुरुवात होते. तुम्ही या सुरुवातीला स्वीकार करा. सांगतो म्हटलं तर पुन्हा एक विषय आहे. मला भाऊ जास्त विषय दिले की भाऊ तू बोल बोल बोल. या मराठीचा एक विषय सुंदर मला तुमच्यापुढे मला विचार मांडायचा आहे. मी या गावातला एक विचार म्हणतो, तो एक नवीन विचार देतो की या गावाची ओळख माझ्याकरता विशेष आहे. हा तो गाव आहे. उद्या भविष्यात आमच्या सेवक कुळातले पूर्वज या गावात होते. आम्ही त्याचं नाव घेतो गावामध्ये खूप आहे. सेवक कुळातले पूर्वज ज्या गावात तुकारामजी शिंदेजी सारखे वगैरे जे लोक आहेत ते पूर्वज आहेत. म्हणून हा गाव माझ्याकरता महत्वाचा आहे. या गावामध्ये सकाळची विनंती तयार झाली. तुम्ही त्या भाऊदेवाने हात वर करा म्हटलं तुम्ही समजलं नाही. बाबांनी पण सगळ्यांना असाच आवाहन केला होता. जो सेवक तत्वशब्द नियम का पालन करते वो हात खड़ा करे. पुष्कळ लोकांनी हात जेव्हा उभा केला त्या बाबांनी पुन्हा प्रश्न केला, कोई झूठ मूठ का हाथ खड़ा न करे और अगर आपने अन्यथा बाबा के पास कोई दुख लेकर न आए. हा खूप मोठा प्रश्न होता. क्योंकि जिस दैवी शक्ती ही जागृत शक्ती आहे. यामध्ये हो म्हणताना पण विचार करायचा असते आणि नाही म्हणताना पण विचार करायचा असते. आम्ही लाजे शरीराला घाबरतो, आम्हाला लोक काय म्हणतील, पण आम्हाला हे आम्ही घाबरलो पाहिजे. कशाला घाबरलं पाहिजे? जर मी खोटं बोलीन तर भगवंत मला पकडेल. आम्ही याला घाबरलं पाहिजे. आम्ही या गोष्टीला घाबरत नाही, म्हणून आमच्याकडून गुन्हे खूप जास्त होत आहेत. या गोष्टीची जागृती आमच्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती जागृती समाजामध्ये निर्माण होत नाही आहे. म्हणून आज सेवकांमध्ये आम्हाला पुष्कळशे गोष्टी पाहायला मिळून राहिल्या, की आम्हाला पाहायला नाही मिळायला पाहिजे. कारण की जे पाहायला समोर म्हणतात ती आमची पिढी आहे. जेव्हा आमच्या पिढीमध्ये जे दोष निर्माण झाले त्याचे वाईट फळ आम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणून आम्ही जी आज मेहनत करतो सायंकाळी रोजी पूर्ण मिळाली पाहिजे. म्हणून बस तसाच विचार करा जीवनातला आधार, की आम्ही जे आज आमचे संस्कार मुलांमध्ये घडवायचे आहेत उद्या आम्हाला सुख समाधान मिळालं पाहिजे म्हणून. आणि अशा प्रकारची पिढी आम्हाला तयार करायची आहे. कारण ही पिढी आम्ही तयार करू शकतो. आम्हाला खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. आमच्या वाणीमध्ये भगवंत आहे, आमच्या कर्मामध्ये भगवंत आहे, आमच्या विचारामध्ये भगवंत आहे. म्हणून आम्ही निर्माण करू शकतो. तो काय कशा प्रकारे आहे तर एक साधा विचार करा की आम्हाला कोण मिळाले. आणि परमात्म्याच्या सेवकात मी त्या बल्लाशामध्ये एक सुंदर विचार म्हणलं. ज्या मंत्राने बाबाने एका मंत्राने विधी केली, बाबा हनुमानजीला प्राप्त केला. ज्या मंत्राने बाबा हनुमानजीला प्राप्त केला त्या मंत्राने बाबा सेवकांना म्हणजे लोकांना झाडफूक करून द्यायचे, फूक मारायचे, तीर्थपाणी बनवून द्यायचे, त्यांना आराम व्हायचा. पण एक रंगारी समाजाची जी बाई आली तो या धर्माचा टर्निंग पॉईंट, तो एवढा मोठा टर्निंग पॉईंट आहे की ज्या बाबा हनुमानजीला बाबांनी प्राप्त केलं त्यांच्या ज्या मंत्रांनी प्राप्त केलं त्या मंत्राने लोकांना झाडफूक करायचे, लोकांना आराम व्हायचा. पण जेव्हा रंगारी समाजची बाई आली ती आपला माग करून खायची, तिचा भूत निघत नव्हता. पूर्ण दिवस वाया गेला पण निघत नव्हता. तेव्हा बाबा हनुमानजी ना महानता की बाबा जुनी जो शब्द बोलते, शैतान किसे कहे और भगवान किसे कहे. जिस मंत्र से आपको प्राप्त किया उसी मंत्र से बायका शैतान नहीं निघत रहा. एवढा मोठा प्रश्न निर्माण केला. हनुमानजींनी त्या मंत्रावर काम केलं नाही, त्या मंत्रावर हनुमानजींनी काम केलं नाही. कसा विचार करून पडला? मंत्र कोणाचा होता? हनुमानजीचा होता. आणि ते शक्ती बाबाजवळ होती. मग ते कल्पनारूपी शक्ती नाश होणार नाही आणि ते स्वतः म्हणते. अशी कोणसी शक्ती है भगवान संसार में, ऐसी कौन सी शक्ती है जो इस शक्ती का नाश कर सकती है? हनुमानजीने आपला परिचय नाही दिला, त्यांनी परमात्म्याचा परिचय दिला. हा खूप मोठा विचार आहे. त्या मंत्राने म्हणजे त्यांच्या हातून तो काम होत नव्हता. त्यांनी परिचय दिला की संसार में एकही शक्ती है, ज्यांना परमात्म्याचा परिचय दिला की वो सबका एक भगवान है, सृष्टि का रचयिता है, नाही का. अशा प्रकारे परिचय केला. परिचय मिळून बाबांनी म्हटलं इसे प्राप्त मैं सब भगवान की पूजा बंद करूंगा असं म्हटलं. म्हणजे उसका परिचय दो. तेव्हा त्यांचा परिचय मिळाला. मुझे प्राप्त करने की विधी बताओ, मैं निष्काम कार्य करूंगा. हे दोन शब्द जे आहेत या धर्मातले या मार्गातले मानता किंवा दिल्लीच्या जीवनातले हे महिलाचे दगड आहे. मैं निष्काम कार्य करूंगा और उसका भगवान की पूजा बंद कर दूंगा. तो दिवस ती वेळ
त्या दिवसापासून मुखातून आदेश निघाले, आज ते सब भगवान की पूजा बंद. हा पहिला एक महत्वाचा मुद्दा. आणि ती निष्काम कर्मयोगी बनले, हा दुसरा मुद्दा. भावनाचा परिचय मिळाला, भावाने ती विधी केली आणि परमात्म्याची प्राप्ती झाली. बाबांना कशा झाली? परमात्म्याची. आणि कल्पना रूपी शक्तीचा नाश झाला. ये काम हनुमान जी से भी नहीं हुआ. मानते कि बाबा जिंदगी जो शक्ति को प्राप्त किया वो शक्ति की वजह से हुआ, इसलिए बाबा का हाथ ऐसा है. और हम सेवक किससे बनते हैं? इसलिए आप परमात्मा के सेवक कहलाते. ही गोष्टी आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. परमात्मा निराकार आहे, पण तो सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याला प्रथम तत्वशब्द नियमाचा स्वीकार करावा लागते. प्रथम तत्वशब्द नियमाचा स्वीकार करावा लागते. स्वीकार करणे, वचनबद्ध होऊन त्याचे जतन करावं लागते. तेव्हा आम्हाला परमात्मा प्राप्त होते, त्याची कृपा प्राप्त होते. जे डोळ्याला दिसत नाही, पण अनुभवातून आम्ही समजतो की माझे दुःख फूक मारल्यात दूर झाले, मी मार्गामध्ये आलो तेव्हापासून सुखी झालो. अनुभवातून मात्र हे सिद्ध होते. या भगवंताला तुम्ही अशा अनंत प्रकारे विचार करून, चांगले विचार करून त्याला समजण्याचे प्रयत्न करा. समजून एकामेकाकडून समजून घ्या. म्हणून बाबांनी ज्ञान पररस मध्ये शेवटी म्हटलं, लोखंडाला पारिच्य भूमिका दिली. चांगल्या सहकार्यावर बसा आणि तुम्ही त्याच्या स्पर्श सोना होते. तसं तुमचाही जो अशुद्ध विचार आहे, अशुद्ध मन आहे, नाही का, तुमचा आत्मबल कमजोर आहे, त्याच्यावर विचार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही चांगल्या माणसापाशी बसाल, तुमच्याही विचारांचं शुद्धीकरण होईल. लोखंडाचे असेल जंग केला असेल, तोही सोन्याचे होईल. तुम्हाला परमात्म्याचा परिचय येईल. तुमचे मन, तुमचं आत्मबल वाढेल. तुम्ही जे शब्द बोलाल ते आत्मबोल खरे ठरतील, ते खरे आत्मबोल ठरतील. आणि या प्रकारे तुम्ही सुखी आणि समाधानी व्हाल. मी पण होईल, माझा परिवार होईल. एकामेकांना वाटा, प्रेमाने वाटा. मोबदला घेण्याचा हा मार्ग नाही आहे. मी त्या दिवशी बोललो भाऊच्या गावामध्ये, भाऊने तो शब्द मांडला, आपण गुरुदक्षिणा घेतो का? बाबांनी ते दक्षिणा मागितलं होतं, सत्यमर्यादाची प्रेमाची भीट मागितली होती. आम्ही पण त्याला म्हणतो, तत्वसिद्धांचं पालन करशील का? मरण्यास तयार आहेस का? या शब्दाचा आम्ही त्याच्याकडून उत्तर घेतो की मात्र या धर्मात त्या मार्गदर्शकांच्या माननाकडून घेतलेली गुरुदक्षिणा असते, ती गुरुदक्षिणा असते. निष्कामचा मार्ग आहे. मोबदला आम्हाला बिलकुल पाहिजे नाही. म्हणून जर आम्ही मोबदला दिला नसाल, पण तुम्ही शब्द दिला आणि भगवंत तुमच्या जवळ आला, शब्द दिले, वचन दिल्यानंतर भगवंत तुमच्या जवळ आला, त्याला जागा आणि तुम्ही जागवा. मी पण जागीन आणि मी पण जागीन, एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार.